तर रुपाली चाकणकर एसआयटीला टाळाटाळ करत आहेत आणि स्वतः चौकशीला न जाता दोषी आहेत हे सिद्ध करतायत असं तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे। चाकणकर दोषी असल्याचं सिद्ध करतायत, चौकशीला जाण्यास त्यांनी नकार दिला, त्यावरूनच आता तृप्ती देसाई यांनी निशाणा साधलाय। खरं तर त्या निर्दोष असतील तर त्यांनी तिथं जावं, जबाब द्यावा, परंतु राज्यभर दौरे करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणाऱ्या रुपाली चाकणकर आता नाशिकला प्रवास करताना त्यांना काही त्रास होईल अशा पद्धतीचं हास्यास्पद कारण देत असतील तर मग त्या कुठंतरी स्वतः दोषी आहेत हे सिद्ध करतायत, हा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं एसआयटीला त्यांनी पूर्णपणे सहकार्य करावं, जे खरं आहे ते समोर येणार आहे आणि ते सत्य समोर लवकर यावं यासाठी रुपाली चाकणकरांनी एसआयटीकडे चौकशीला जाणं गरजेचं आहे।